मध्ये भ्याड हल्ला झाला आणि अनेक लोकांना मृत्युमुखी पडले। पण पहलगाममध्ये दहशतवादी आले कुठून हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। तेच जाणून घेऊया मॅपच्या माध्यमातून, सांगतायत आमच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम। भारत या हल्ल्याचं उत्तर नेमकं कसं देणार? काही ठिकाणं आहेत पाकिस्तानमधली खास करून की त्या ठिकाणांवरती एअर स्ट्राईकची भीती ही पाकिस्तानला वाटते। ते ठिकाणं कोणती कोणती आपण जाणून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झालेले होते तेव्हा अर्थातच बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालेला होता। आता पाकिस्तानमधलं सगळ्यात महत्त्वाचं शहर म्हणजे कराची शहर। तर याच कराचीमध्ये सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक होईल अशी भीती पाकिस्तानला वाटते आणि त्या दृष्टीनं पाकिस्ताननं कराचीच्या सीमा आधी सुरक्षित करायला सुरुवातही केली आहे। दुसरं महत्त्वाचं शहर म्हणजे पाकिस्तानमधलं रावळपिंडी। इथे हल्ल्याची भीती पाकिस्तानला का आहे? कारण सातत्यानं असं सांगितलं जाते की ज्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला त्या सगळ्यांचे हँडलर्स जे होते ते रावळपिंडीमधनं त्यांच्या संपर्कात होते। त्यामुळे रावळपिंडी भारताचं टार्गेट असू शकतं अशी सुद्धा मोठी शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर इस्लामाबाद हे अत्यंत महत्त्वाचं शहर पाकिस्तानमधलं। याच इस्लामाबादमधल्या सुद्धा कारवाया वाढल्यात आणि भारताची नजर इस्लामाबादवरती असल्याची भीती पाकिस्तानला वाटते। त्यामुळे रावळपिंडी असो, इस्लामाबाद असो, सगळ्यात महत्त्वाचं शहर म्हणजे कराची असो, पाकिस्ताननं भारतीय कारवाईचा मोठा धसका घेतला। आणि आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे खैबर पख्तूचा जो भाग आहे तो सुद्धा भारताच्या टार्गेटवरती असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। कारण जे दहशतवादी होते ते पख्तू भाषेमध्ये बोलत होते अशी माहिती एका स्थानिकानं दिली आणि त्यानुसार सुद्धा भारतानं आपल्या कारवायांना सुरुवात केल्याची माहिती मिळते। जो भारतावरती हल्ला झाला किंवा पहलगाममधला हल्ला झाला तो या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये झाला। त्यामुळे आता याच परिसरावरती झालेल्या हल्ल्याचा बदला भारत पाकिस्तानातल्या कोणकोणत्या शहरांवरती एअर स्ट्राईक करून घेईल याचा धसका पाकिस्ताननं घेतला, याची भीती पाकिस्तानला सतावते आणि त्या दृष्टीनं पाकिस्ताननं सुद्धा सुरक्षा कवच वाढवायला आता सुरुवात केली आहे।